जागते रहो। कौन रे? गुड मॉर्निंग साहब जी। अरे कसली गुड मॉर्निंग? गुड नाईट साहब जी। हा लक्ष दे जरा. हा साहब जी, हा नक्की नक्की. गुड साहब जी. थैंक यू साहब जी. चलो मैडम. जागते रहो. तुम्हाला हे सगळं बघून असं वाटत असेल आम्ही चोरी करायला आलोय. चोरी करायला नाही आलो. याच्यासाठी ना तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. आयला ऋषा मला लय टेन्शन आलंय राव. उद्या मला पाहुणे बघायला येणार आहे, पण मला नाही वाटत ते मला हा म्हणते म्हणून. तू तोंड बघितल्या कोण हा म्हणणार आहे? अरे तसं नाही. अरे घरात काही सामान नाही मिळालंय. सोफा नाहीये, खुर्ची नाहीये, टेबल नाहीये, कपाट नाही, काहीच नाहीये. त्यांना काही चटईवर बसू का मी? अरे तू कशाला टेन्शन घेतो? तुझा भाऊ आहे ना, माझ्याकडे लय जबर प्लॅनिंग आहे. कसला प्लॅन? अरे नगरच्या बाहेर एक फार्म हाऊस आहे. तुला सांगतो त्या फार्म हाऊस मध्ये लय सामान आहे. तुझ्या घरात जे जे सामान नाही ना ते त्याच्या घरातून उचलू आणि तुझ्या घरात आणून ठेवू. म्हणजे काय चोरी करायची का आपण? चोरी आपल्या राखतात ना, एवढे हलकट आहेत का? उसण्या घेतल्यासारखं. पाहुणे एकदा उठले ना लगेच आपण सोफा उचलायचा आणि तिथं नेऊन ठेवायचा पुन्हा. हा याच्यासाठी आलो. काय करू राहिला? पूजा करू राहिले. देव कुठे? अरे देव मनात आहे, मनात. अरे देव काय, देव सगळीकडे येणार आहो. तू शांत बस. अरे मग त्या अगरबत्त्या पेटव तरी. गाडीची बिटी नाही आणली राव. शांत बस तू. नारळ फोड, नारळ फोड. अरे अरे फोड ना. अरे फोडणार होता ना. फोडायचं नाही, माग द्यायचंय. मला द्यायचंय. हा चल. आयला ऋषा, आपण लय कष्टातून आलोत राव इथं. हा ना. ह्यो जर प्लॅन आपला सक्सेसफुल झाला ना तर माझ्या पहिल्या पोराचं नाव तोय नावावर ठेवीन. हा होय. हा पण मला ना लय भीती वाटू लागली. आपल्याला जर कोणी धरलं ना तर लय हानतेन. अरे तर जरा कोण आहे? आपण दोघंच येत. आपण दोघंच आहेत. हा मग. अरे मग ही फॉर्च्युनर कोणाची आहे? हे फॉर्च्युनर. हा ही वॉचमनची. वॉचमॅनची फॉर्च्युनर? अरे श्रीमंत माणसाचं वॉचमन आहे. अरे श्रीमंत लोकांची काही बी नाद असू शकते. त्याला पगार 10 लाख असेल माहितीये का? ते 4 महिन्यात घेतली असेल फॉर्च्युनर. आयला ऋषा,
आपण पैशावाले झालो ना, आपण पण आपल्या वॉचमॅनला एक फॉर्च्युनर घेऊन द्यायची. करू दे हवा, मग आपल्या नावावर करू दे ना हवा त्याला. मग तू आज चल आधी. हा चल चल चल. बेबी आता पप्पी दे चल. बेबी तू अजिबात रोमॅन्टिक नाहीये. अगं पप्पी मागितली ना, अजून काय रोमॅन्टिक पाहिजे? नाही ना बेबी, आज आपण वेगळं काहीतरी करू. वेगळं? अजून काय वेगळं करायची? आपण ना गेम खेळू. आपण लपाछपी खेळू. मी लपून बसते, तुम्हाला शोधायला ये. तुम्हाला शोधलं का तुला एक पप्पी. पप्पी? हा चालतंय चालतंय. लप लवकर, मग मी 10-20 करतो. हा लपू मी. हा. बे के बे पाडे का? 1 10 20 30 40 100. बेबी आलो. लपली का? आज पप्पी फिक्स सापडी चोवील. कुठे हे बेबी? काय करू राहिला? अरे कुलूप तोड राहिलोय. दे ठेवून. दारू नाही लावलोय का? भारी हे नेऊ. चल अरे ऋषा, अरे तू कपाटाच्या खाली का वर आहेस? अरे काय झालं? अरे एवढं जड कस काय कपाट? अरे काय कपाट खाली का? त्यात मारण्याचं सामान आहे. अयो तुला सांगतो घरात काहीच नाही राहणार असं नाही. लय सामान राहीन आपल्या घरात आता. हा का? हा. आईला लय जड आहे राव पण हे. लय भारी भारी सामान असणार आहे आतमध्ये. हे सामान परत ठेवायचं बरं का आपण. हा. ओय ऋषा वॉचमॅन. याला शाबजी दारू जास्त चढल्यास. कपाट बाहेर कस काय आला? बेबी तू माझ्यावर किती प्रेम करतोस. तुझे क्लास, तुला माझ्याकडून एक पप्पी. पप्पी देऊ का घेऊ? ऑफकोर्स बेबी तू घेणार. दारूचा लय घाण वास येऊ राहिला. हिला जर कळालं मी दारू पिलो तर ना पप्पी ना जप्पी. एक मिनिट.
मूर्खा, तू आज कसा आलास? मॅडम मी आत नाही, तुम्हीच बाहेर आलात. मी इथं कशी आले? बेबी, बेबी तू कुठे आहे बेबी? बेबी, ओयलो एक कपड बाहेर कस काय आलं? हाय, दारू कमी झाली. बेबी 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 तू चिडी खेळती राव. हा, आपलं ठरलं होतं ना आतमध्ये लपायचं, तू बाहेर कशाला गेली? बेबी मी आताच लपली होती पण काय माहिती मी बाहेर कशी गेली. बर ठीक आहे, आता आपण परत खेळू, पण बाहेर जायचं नाही बर का. माझी चिडचिड होती. हा शेवटचं राज्य बर का, नाही मी डायरेक्ट पप्पी घेईन बघ. लप लवकर. बेक बे परत पाड्यास 10 20 30 40 50 च्या मायला 100. दिसली पप्पीत आहे. बेबी धप्पा चापिला मी तुला धप्पा. चल आता पप्पी दे. अरे ऋषा, हं? अरे हे टीव्ही ठीक आहे, हं. पण हे खुर्ची आणि टेबल जरा लोकल नाही वाटत का? लोकल? अरे तू त्यांना चटईवर बसणार होता ना. हा ते आहे बर का. हं. आतमध्ये ना मी सोफे बघितले होते, पुढच्या चक्रात ते घेऊन येऊ. काय अडचण नाही, जर गरीब लोक आले तर ह्याच्यावर बसून देऊ ना. हा काहीच अडचण नाही. हं. बेबी हं? तू कोणाला शिफ्टिंग करायला लावली का? नाही बेबी. मग हे कोणाच्या घरात शिफ्टिंग चालू आहे? बेबी ते चोर आहेत. चोरे आणि माझ्या घरी? पोलिसांना फोन करतो आणि यांना पकडून देतो. नको नको बेबी, पोलिसांना फोन नको. पोलिसांना फोन केला तर त्यांच्यासोबत तुझे पप्पा येतील आणि पप्पांनी आपल्याला पाहिलं तर म्हणतील तुम्ही दोघं काय करता इथं. मग आता बेबी ते किती आहेत? ते दोघं इथं. बेबी आपण तिघे आहेत ना. तिसरा कोण आहे? बेबी वॉचमन. हॅलो, जागरूक वॉचमन बोलतोय. अरे लवकर घरी ये, चोर आलेत. काय? घरी चोर आलेत? आलो, चालूच लगेच चालू. आईला यांचे घरी चोर आलेत, याला दाखवतोच. होय निल्या गेट. व्हायला गेट उघड आहे. थांब मी लावतो. ए काय पण अक्कल आहे का? ती गाडी आण, सामान भरू. हा हा घे चल. पप्पी. अरे इथं चोरटे आले तर पप्पीचं काय रे? अरे येतोय का नाही हो? हॅलो, आला का नाही? अरे या जवळ आहे का बाबा? 10 किलोमीटर आहे इथून. 10 किलोमीटर? अरे गेट पासून घराचा अंतर 100 मीटर पण नाही. अहो चोरी झाली कुठे नेमका? कामाला कुठे आहे तू? शापजी तुम्ही बोलून राहिले शापजी? म्हणजे आपल्या बंगल्यावर चोरी झाली का शापजी? अरे मग एवढ्या वेळ काय सांगतोय मी तुला? लवकर ये लवकर. आलो आलो लगेच आलो, बंगल्यावर आलो शापजी. बेबी पप्पी. ए पप्पी
चोरटे आले तिथं आपल्या घरी. थांब थांब. मदत करता का? मदत तुम्हाला पण माझी मदत करावं लागल. कसली मदत? चोरांना पकडायचंय. पुढे चोर. मदत करणार की नाही? हा हा हा, करू ना मदत. हा, ठीक आहे मग चला चला आमचे साहेब पण आतमध्ये सगळे मिळून तुमचं सामान लावून टाकू आपण. हा चला चला सोबत चला. चला, चला. ठीक आहे. चला हा. ठीक आहे. ठीक आहे नाही. सलाम साहेबजी. चोर कुठे गेले साहेबजी? हे दोघं कोण आहे? हो आपले शेअरचे बंगले शिफ्टिंग करत होते साहेबजी. म्हटलं चोर दिसले की त्यांना मारायला मदत होईल आपल्याला. वा, चांगलं काम केलंस. थँक्यू साहेबजी. आता आपण किती 5 जण आहे का? 6 देशाला जाऊ. हा? ओके साहेबजी. आणि ज्याला कोणाला चोर दिसन त्याने इशारा करायचा. काय? ओके साहेबजी. चला. बेबी पप्पी. हे थांब ना, चोर तर सापडू दे. बरं चल, मीठ येतो तुझं. आयला ऋषा या गादीमुळे माझी शादी होणार आहे. ए ए दिसले का चोरटे तुला? तुला दिसले का? साहेबजी मला दिसले होते साहेबजी. अरे मग इशारा का म्हणून नाही केला? ओ किती जोर जोराने इशारा केला साहेबजी. बागलाच कोण नव्हतं. बरं आता इशारा नका करू. आता ना कुत्र्याचा आवाज काढा. बेबी मला मांजर आवडते ना. बरं तो मांजरीचा आवाज काढा. साहेबजी मला बोकाचा आवाज लय आवडतो साहेबजी. बरं बाबा, ज्याला ज्याचा आवाज निघन त्याने तो आवाज काढा. नाही का? अरे सोड ना मला. ओय, चोर. बेबी बेबी तू गेम जिंकलास ना, मग तू पप्पी का नाही घेतली? अगं इथं काय चालू आहे? तुझं काय चाललंय? चोरटे सापडायचे. चोर दिसले का? ठीक आहे. अरे आता होते इथं, हिच्या पप्पीच्या नादात गायब झाले. बरं काय करा माहिती का ह्यावेळेस? हम्म त्यांचा व्हिडिओ काढा दिसल्यावर. काय राहीन आपल्याकडे प्रूफ राहीन. हा तसंच करतो. आम्ही जातो चोर सापडाय. तुम्हाला दिले तर व्हिडिओच काढा. बर बर. हे बघ रे, तो पण जा. काय चाललंय तुझं? हा, चोरट्यांचं शूटिंग काढतो ना मी. पप्पी पप्पी दिसले का? चोर दिसले? हे काय आता? हे परत गायब झाले रावीच्या पप्पीच्या नादात. व्हिडिओ बघू व्हिडिओ. हा व्हिडिओ आहे आपल्याकडे, व्हिडिओ. अहो साहेबजी चोर तर निघून गेले साहेबजी. हिच्या पप्पीच्या नादात गेल्या निघून चोर. अहो साहेबजी यांचं सामान टेम्पोत लावायला मदत करायचं होतं साहेबजी. तेवढी मदत केली असते आपण यांची. बरं बरं, तसं करू मग. चला चला चला. बेबी पप्पी. हे काय लावलंय पप्पी पप्पी? थोडं थांब ना जरा. अहो साहेबजी काय असेल तिथं मिटून टाका ना एकदाच. तुम्हाला नंतर मी देऊ का? हे जेवढा पगार आहे तेवढं काम कर. चला रे.
आयला पाहू ना हं? आपल्याकडे पण असं सेम कपाट होतं बरं का. काय काय कॉन्फिडन्स झाला ना कॉन्फिडन्स. ते नाही का तुमचं सारखं असतं ना आमचं सारखं असतं तेव्हा काय होतं. हो कोइन्सिडन्स. आपल्याला उशीर होऊ राहिलाय हा, निघायला पाहिजे आपण लवकर. हा, हा बरोबर या हा, सावकाश जाऊ. हा. श्यामजी असं वाटून राहिलं सगळं फर्निचर एकाच दुकानातून घेतलंय. बेबी मी ज्या कपाटातनं उतरले ना ते हेच कपाट होतं.